गरीब लोक गरीब होतात, श्रीमंत लोक श्रीमंत होतात. याचं सायंटिफिक कारण या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मला वाटतं जी लोक स्ट्रगल करतायत, ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली करायची, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहू शकतो. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते दाबा. तुमच्या आयुष्यामध्ये वाईट तर काही करणार नाही. झालं काही हेल्प, काडीची माझ्याकडनं मदत झाली तुम्हाला वेल्थ क्रिएशनला, तर ती मात्र नक्की या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला होऊ शकते. तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ बनवेल तो तुम्हाला पाहायला मिळू शकेल किंवा त्याचं तुम्हाला इंटिमेशन मिळेल. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंधळा. मी कुठेतरी ही गोष्ट ऐकली होती, वाचली होती. फॅन्टसी असेल, खरं असेल मला माहीत नाही. पण ही गोष्ट मला फार इन्स्पायर करते आणि म्हणून मी ही गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. असं म्हणतात की कोण्या एका देशामध्ये एक इलेक्शन झालं. त्या इलेक्शनमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी एक उमेदवार उभे होते आणि त्यांनी अनाउन्समेंट केली, की तुम्ही जर मला निवडून दिलं, माझ्या पार्टीला निवडून दिलं आणि मी जर राष्ट्राध्यक्ष झालो, तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मी श्रीमंत करेल, करोडपती करेल. असं आश्वासन त्या व्यक्तीनी निवडणुकीच्या वेळेला दिलं. आता आश्वासन दिलं होतं, माणूस फार जेन्युइन होता, बोलेल तसं करणारा होता. वॉक ऑन टॉक ज्याला म्हणतात, जे बोलणार ते करणार अशातला होता. लोकांनी त्याच्यावरती ट्रस्ट केलं आणि त्या व्यक्तीला भरघोस मताने निवडून दिलं. निवडून दिल्यानंतर ते राष्ट्राध्यक्ष झाले. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पहिला टास्क जो त्यांच्या पार्लमेंटमध्ये जे काय आहे तो घेतला. तो म्हणजे काय, की आपण लोकांना कमिटमेंट दिलेलं आहे, की बाबा प्रत्येक माणसाला आपण करोडपती करणार आहे, श्रीमंत करणार आहे. तर कसं करायचं? असं सगळं डिस्कशन तिथे चाललेलं होतं. तर 2 पर्याय तिथं त्यांच्या समोर आले. पहिला असा पर्याय होता, की आपण एक्स अमाउंट प्रिंट करूयात. पैसे प्रिंट करूया आणि सगळ्यांना इक्वली वाटूयात. जेणेकरून सगळे लोकं करोडपती होतील आणि आपलं जे काही कमिटमेंट आहे ते फुलफिल होईल. हा पहिला पर्याय होता. दुसरा पर्याय असा होता, की त्या देशामध्ये 4 ते 5% लोकं, 3-4% लोकं असे होते ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती होती आणि जर ती संपत्ती इक्वली सगळ्या देशामध्ये वाटली, तर प्रत्येकाला सम अराउंड 5 कोटी मिळणार होते असं समजा. एक्झॅक्ट आकडा नाहीये, बट 5 कोटी रुपये प्रत्येकाला मिळणार होतं, असं ती परिस्थिती होती. सो पहिला जो ऑप्शन होता, प्रिंट करून इकॉनॉमीला खूप मोठं बर्डन किंवा प्रॉब्लेम होता. तर पहिला ऑप्शन बाजूला ठेवून दुसरा ऑप्शन वापरायचा निर्णय राष्ट्राध्यक्षांनी घेतला आणि त्या श्रीमंत लोकांना त्यांनी कॉल केलं आणि बोलवलं आणि त्यांना आवाहन केलं, की देशहितासाठी आपल्या देशाला जगामध्ये एक चांगली प्रतिमा श्रीमंतांचा देश म्हणून मिळवण्यासाठी तुमच्याकडे जी काही संपत्ती आहे ती तुम्ही आम्हाला देऊन टाका. आम्ही इक्वली सगळ्या लोकांना डिस्ट्रिब्यूट करू आणि आपल्या देशातला प्रत्येक नागरिक हा करोडपती होईल अ, आणि तो चांगलं जीवन व्यतीत करू शकेल. तर जे काही श्रीमंत लोकं होते म्हटले, देशासाठी काही पण. जर देशाचं हित होणार असेल, जर आपला देश जगामध्ये नावारूपाला येणार असेल, तर आमची संपत्ती देशासमोर काही नाही. आम्ही ही सगळी संपत्ती तुम्हाला द्यायला तयार आहोत आणि तुम्ही ती डिस्ट्रिब्यूट करू शकता. पण आमचे हे करताना 2 अटी आहेत. तर राष्ट्राध्यक्ष म्हणले, "एवढी सगळी संपत्ती देताय, तर तुमच्या ज्या काही अटी आहेत त्या सांगा." तर पहिली अट त्यांनी सांगितली, की ज्या लोकांना तुम्ही हे पैसे वाटणार आहात, ते श्रीमंत झाले पाहिजेत. राष्ट्राध्यक्ष म्हणले, "त्यात काही प्रॉब्लेमच नाहीये. एवढे पैसे त्यांना मिळाले, ते श्रीमंत होतीलच. काही डाऊट नाहीये. पहिली अट तर फुलफिल." दुसरी अट ही म्हटली, की जे पैसे तुम्ही लोकांना वाटणार आहात, ते पैसे वाटल्यानंतर ते श्रीमंत राहिले पाहिजेत. म्हणजे जो काही पर्पज आहे, आपला देश जगामध्ये श्रीमंतांचा देश म्हणून ओळखला जायचा आहे. मग सगळे लोकं श्रीमंत राहिले तरच ओळखला जाईल ना. जो पर्पज आहे तो साध्य झाला पाहिजे. ह्या 2 अटी तर राष्ट्राध्यक्षांनी पहिली अट ठीक आहे, लोकं श्रीमंत होतील, पण राहतील का नाही हे काय मला माहीत नाही. ते काय मी कसं कमिटमेंट देऊ शकतो? तर ते म्हणले, "नाही, बघा तुम्ही जर आमची संपत्ती घेताय, सगळ्यांना वाटताय, तर श्रीमंत करायचं आणि श्रीमंत राहिले तरच आपला देश जगात नावारूपाला येणार आहे श्रीमंतांचा देश म्हणून, तर ती फुलफिल झाली पाहिजे, जी काही तुमची कमिटमेंट आहे." तर ठीक आहे, आपण काय करूयात, तर लोकांना बोलूयात आणि त्यांनाच विचारूयात, की तुम्ही श्रीमंत राहाल का? तर काय केलं, त्या सगळ्या लोकांना बोलवलं. आता ही तुम्ही खरी स्टोरी म्हणून घ्या, फॅन्टसी म्हणून घ्या, पण लर्निंग खूप आहे याच्यामध्ये. तर त्या लोकांना बोलावलं, त्यांना विचारलं, की "बाबा तुम्हाला 5-5 कोटी रुपये मिळणार आहेत, तुम्ही श्रीमंत व्हाल का?" सगळ्यांनी एकमताने सांगितलं, "येस, विल बी रिच." 5 कोटी रुपये दिल्यानंतर आम्ही श्रीमंत होऊ. म्हणले, "राहणार का?" तर ते गरीब लोकं म्हणले, "व्हाय नॉट?" "का नाही राहणार?" म्हणले. "बघा आमचा एवढा-एवढा पगार आहे." म्हणले. "या पगाराने आम्ही एवढे 5 कोटी रुपये कमवूच शकत नव्हतो आयुष्यात." कमवू शकत नव्हतो याचा अर्थ दुसरा आहे, की आम्ही खर्चू पण शकत नव्हतो. सो आम्ही पैसे कमवणार तर म्हटले आम्ही सॉरी, आम्हाला एवढे 5 कोटी मिळणार तर आम्ही श्रीमंत राहणार पण.
मग राहणार म्हटल्यानंतर त्यानंतर श्रीमंतातला एक लीडर होता, तो उभा राहिला. तो म्हटला, "तुम्ही हे 5 कोटी मिळाल्यानंतर करणार काय?" तो करणार काय म्हटल्यानंतर मात्र सगळ्यांची मतं अशी आली, किंवा आम्हाला एक ड्रीम घर घ्यायचं आहे. म्हटलं, "आधी एक 2 कोटीचं घर घेऊन टाकू." म्हटले, "व्हेरी गुड." मग म्हटले, "अजून काय?" म्हटलं, "आम्हाला मोठी कार पण घ्यायची आहे. कारण आमचं स्वप्नच आहे. वी आर लिव्हिंग फॉर दॅट." म्हटले, "1 कोटीची कार घेऊन टाकू." बरं म्हटलं, 3 कोटी गेले. बाकी 2 कोटीचं काय करणार? 2 कोटी बायका पोरांना प्रॉमिस केलंय वर्ल्ड टूर करायची आहे. म्हटलं 1-1.5 कोटी तिकडे खर्चून घेऊ मस्तपैकी. मग ठीक आहे म्हटलं, तुम्ही टूरला गेले, 1-1.5-2 कोटी तिकडे खर्च केले, परत आले. काय करणार आल्यानंतर? मग परत आल्यानंतर ते म्हणले, "आम्ही जो काही आमचा जॉब आहे तो कंटिन्यू करू." म्हटलं, "व्हेरी गुड. तो जॉब तुम्ही कंटिन्यू करणार. पगार किती आहे तुम्हाला पगार?" मग तो ॲव्हरेज काहीतरी तसं एक पॅकेज निघालं त्यांचं. म्हटलं, "जे तुम्ही घर घेतलं एवढ्या किमतीचं, त्याचा टॅक्स किती येतो?" तर तो कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यांची जी वार्षिक कमाई होती, त्या ज्या घराची किंमत होती त्याच्या 4 पट, त्याच्या वार्षिक कमाईच्या 4 पट त्या घराचा टॅक्स येणार होता. मग म्हटलं, "ठीक आहे. 1x तुम्ही कमवला, अजून 3x टॅक्स भरण्यासाठी कुठून आणणार?" मग त्यांनी सांगितलं, की कार विकून टाकू. ठीक आहे म्हटले, कार विकली, 2-4 वर्ष भागलं. त्याच्यानंतर काय करणार? म्हटलं, एवढं महागडं घर पण परवडत नाही, ते पण विकून टाकू आणि जिथं होतं तिथं राहायला जाऊ. इन शॉर्ट, त्या डिस्कशनमध्ये हे प्रूव्ह झालं, की या लोकांना कितीही पैसे दिले, तर हे पुन्हा गरीब होणार आहेत. हे श्रीमंत राहूच शकत नाहीत. आणि इट वॉज शॉकिंग, की गरीब लोकांना, मिडल क्लास लोकांना किंवा ह्या अशा मानसिकतेच्या लोकांना कितीही पैसे मिळाले, तर ही लोकं यथाअवकाश गरीब होऊ शकतात. आणि मग ते सिद्ध झाल्यानंतर श्रीमंत लोकांना सांगितलं, की येस, ही लोकं श्रीमंत राहू शकत नाहीत, होऊ शकत नाहीत. आणि व्हॉट इस द, म्हणजे काय केलं म्हणजे ही लोकं श्रीमंत होतील, असं त्यांचं डिस्कशन झालं. आणि मग त्यांनी श्रीमंत लोकांनी सांगितलं, की या लोकांना आर्थिक साक्षरता ही प्रोव्हाईड केली पाहिजे. तरच ही लोकं पुढे श्रीमंत होऊ शकतात आणि श्रीमंत राहू शकतात. त्यांना पैसे देण्याची गरज नाहीये. यांना श्रीमंतीचं ज्ञान देण्याची गरज आहे. आणि श्रीमंतीचं ज्ञान म्हणजेच फायनान्शियल लिटरसी, आर्थिक साक्षरता. आणि त्या देशांनी असं म्हणतात, की त्यांनी फायनान्शियल लिटरसी त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये सामील केली आणि पुढे ती लोकं चांगली श्रीमंत झाली. सो मित्रांनो, मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, की आपल्याला पैसे मिळाल्यानंतर आपण करतो काय? मी म्हणतो आपला पगार येतो आपल्याला. दर महिन्याला पगार येतो. काय करतो आपण? साबण घेतो, तेल घेतो, टॉवेल घेतो, व्हॉटएव्हर. हे पैसे आपण घेतले. कोणाकडे जातो तो? समजा हिंदुस्तान युनिलिव्हरचं साबण वापरलं, तेल वापरलं, शॅम्पू वापरला. हिंदुस्तान युनिलिव्हरकडे जा. म्हणजे जे काही पैसे आपल्याकडे येतात, ते यथावकाश परत ते उद्योगपतीकडे, त्या श्रीमंत लोकांकडे जातात. त्यांनी आहे ना पाईपलाईन टाकली आहे पैशाची. कुठेही पैसा गेला तर तो पाईपलाईनने त्यांच्या घरी येतो. मग ही पाईपलाईन टाकायला माणसाला जमलं पाहिजे. आणि ही पाईपलाईन जर तुम्हाला टाकायची, तर आर्थिक साक्षरता खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला ॲसेट, लायबिलिटी, मनी मॅनेजमेंट, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट ज्याला आपण ॲसेट्स क्लास म्हणतो, त्याच्याबद्दलचं इत्थंभूत ज्ञान घेण्याची गरज आहे. उगीचच मी इनोसंट आहे, आय डोंट नो एनिथिंग आणि मला कोणी गाईडच केलं नाही, अशी कुठलीही कारणं देण्यात काही अर्थ नाही. असं म्हटलं जातं, की आयुष्यात एक तर कारण राहतं, नाहीतर रिझल्ट राहतो. एक तर कारण राहतं, एक लॉजिकल कारण राहतं किंवा रिझल्ट राहतो. म्हणजे मी जिमला जात नाही कारण जिम लांब आहे. त्याची फी भरायला माझ्याकडे पैसे नाहीत. हे कारण आहे. माझ्याकडे वेळ नाही, कारण आहे. कारण राहणार, रिझल्ट नाही राहणार. व्हॉट डू यू वॉन्ट? रिझल्ट और रिझन? जस्ट आस्क टू युअरसेल्फ, व्हॉट डू यू वॉन्ट? रिझल्ट, श्रीमंतीचा रिझल्ट पाहिजे का रिझन पाहिजे? रिझन काय? मला म्युच्युअल फंड कळत नाही, मला स्टॉक मार्केट कळत नाही, मला रिअल इस्टेट कळत नाही, मला हे कळत नाही. रिझन आहे, लॉजिकल आहे. यू आर ॲब्सोल्युटली राइट. नो वन गाईडेड यू अबाउट दॅट. सो तुमच्याकडे नाहीये ते नॉलेज. रिझन आहे, रिझल्ट नाहीये. इफ यू वॉन्ट रिझल्ट, प्लीज माझे जे काही व्हिडिओज आहेत, माझे काय अजून कोणी असेल मला माहीत नाही, कोण बेस्ट करत आहे. मी माझ्या वतीनं जे काही करतो ते बेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. आय डोंट नो किती बेस्ट करतो. पण जे काही व्हिडिओज मी बनवले त्याच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या ॲसेट क्लासबद्दल माहिती देत असतो. मनी मॅनेजमेंटबद्दल माहिती देत असतो. नक्की सगळे व्हिडिओ गो थ्रू करा. आणि अजून एक गोष्ट सांगतो. एकाच आजारावरती 4 डॉक्टरांचं जर औषध घेतलं, तर आजार बरा होत नाही, तर आजार वाढतो. म्हणजे जर आपण
मिडल क्लास किंवा गरिबी किंवा पैसे अकाउंटला नाहीत, हा आजार आहे असं कन्सिडर केलं आणि तुम्ही जर 4-6 लोकांना फॉलो करत असाल, तर मे माईट बी प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असेल. प्रत्येकाची ट्रीटमेंट, औषधं वेगळी असू शकतात आणि मग आपण ते कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न करतो आणि मे माईट बी तिथं चूक होऊ शकते. मी म्हणतो एक गुरु करा. मी बेस्ट आहे. तुम्हाला वाटत असेल मला फॉलो करा. फक्त मलाच फॉलो करायचं फायनान्समध्ये. हां, हेल्थसाठी दुसऱ्याला फॉलो करा, रिलेशनसाठी तिसऱ्याला फॉलो करा. बट एका सब्जेक्टसाठी एकच गुरु पाहिजे. 10 गुरु कराल तर कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है, सोल्यूशन नहीं मिलेगा. सो प्लीज या स्टोरीतनं तुम्ही काय लर्निंग घेतलं ते खाली मला चॅट बॉक्समध्ये टाका. मी जी काही मेहनत करतोय त्याचं काय म्हणतात गुरुदक्षिणा म्हणून ते चॅटमध्ये मला रिप्लाय करा. अ, व्हिडिओ आवडलाय तर नक्की शेअर, लाईक करायला विसरू नका. मित्रांना, नातेवाईकांना, ज्यांना तुम्हाला वाटतं की तुमच्याबरोबर ते श्रीमंत आहेत अशा लोकांना शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन स्टोरीसह किंवा नवीन इन्फॉर्मेशनसह भेटूयात. धन्यवाद.